भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून तृतीय खंडातील भाग चौथा आपण पाहत आहोत. भाग चौथ्यामधील चॅप्टर दुसरा चालू आहे. तर त्या दुसऱ्या चॅप्टरमधला काही भाग राहिला होता त्यावर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्या अगोदर समर्पण घेऊया आणि सुरुवात करूया. सुखो बुद्धानुमोपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामगे समागान तपो सुख. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करतो. तर या भागाचा म्हणजे ईश्वरावर विश्वास ठेवणे. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. तथागताचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा शेवटचा विचार असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही. त्यांचं म्हणणं जी गोष्ट अस्तित्वात नाही त्या गोष्टीविषयी चर्चा करणं म्हणजे टाईमपास करणं आहे, वेळ वाया घालवणं आहे, असं भगवान बुद्धाचं मत आहे. तथागताच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही. तथागताचं म्हणणं काय आहे? धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही, ते माणसाच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे. तथागत देवाच्या अस्तित्वावरील विश्वासाविरुद्ध असण्याचे आणखीही एक कारण होते. तथागत धार्मिक क्रियाकलापाच्या विरोधात होते. म्हणजे तथागत भगवान बुद्ध धार्मिक क्रियाकलापाच्या म्हणजे काही हे आणा ते आणा ते आणा म्हणजे देव खुश होते, अमुक होते तेव्हा देव मिळते, हे दान केल्यावर देव मिळते, ते केल्यावर देव मिळते, याच्या तथागत विरोधात होते. याविरुद्ध असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रमक समजुतीचे आगारच असते आणि याचं कारण याच्या विरुद्ध असण्याचे कारण दिलेलं आहे. हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगारच असते. म्हणजे समोरच्या माणसाला भीती दाखवून त्यांच्याकडून दक्षिणा उकळणे हे असते आणि त्या ईश्वराचा भीती दाखवून त्या माणसाला तू जर त्याची भक्ती नाही केली तर नरकात जाशील, तू असं नाही केलं तर तसं होईल, आणि तू जर त्यांची भक्ती बनशील तर तुला स्वर्गात जागा मिळेल, अशा प्रकारचा एक प्रकारचा त्या माणसाच्यावर दबाव आणणे, एक प्रकारचा मानसिक दबाव आणून माणसाला त्या जाळ्यात अडकवल्या जाते. म्हणून भगवान बुद्धाचा त्या गोष्टीला त्या भ्रमक समजुतीचे आगारच असते. आणि भ्रमक समजुती ह्या अष्टांग मार्गातील जे महत्त्वाचे तत्व सम्मादृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी तिचे शत्रू आहे. सम्यक दृष्टीचे शत्रू आहेत.
तथागताच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयंकर गोष्ट आहे. जे जे लोक ईश्वरावर देवावर विश्वास ठेवतात ते आपलं जीवन स्वतःहून अंधश्रद्धेच्या अज्ञानाच्या खाईत लोटत असतात. कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना ह्याचा उत्पादक आहे. आणि त्या देवावर विश्वास ठेवला की मग काय ते पूजा येते, प्रार्थना येते आणि याचा उत्पादक आहे. म्हणजे मग तिथं हे पूजा अर्चा करण्यासाठी कोण लागते? पुजारी लागतो, पंडित लागतो. मग ती विधी कशी करायची तो सांगतो आणि मग त्याच्या बदल्यात तो तुमच्याकडून धन उकळतो, पैसा उकळतो, धनधान्य उकळतो आणि तुम्हाला तो नेहमीसाठी त्या देवाच्या माध्यमातून लुटत असतो. पूजा आणि प्रार्थना यांच्या जरुरीतून पुरोहित पद म्हणजे पंडित म्हणजे पुजारी उत्पन्न होते. आणि पुरोहित हा असा दृष्ट बुद्धी आहे की तो सर्व प्रकारच्या खुळ्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे सम्यक दृष्टीचा विकास अशक्य होतो. म्हणजे तिथं सम्यक दृष्टी बंद होते. तिथे माणसाला आंधळ केल्या जाते, अंधश्रद्धेत लोटल्या जाते. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे हे विचार व्यवहारी होते, सत्य आहेत, व्यवहारी आहेत, खरे आहेत. परंतु आजही जर लोकाला आपण सांगायला लागलो की देवावर विश्वास ठेवू नका तर ते आपल्यालाच वेड्यात काढतात. हे म्हणतात पागल झाले, हे सर्व लोक काय मॅड आहेत का? अहो सर्व मेंढ्या, एक मेंढीने उडी टाकली की दुसरी मेंढी उडी टाकते, तशी गत या बहुजन समाजातल्या लोकांची आहे. ते खरे काय खोटं काय याचा अजिबात विचार करत नाही आणि ते भड 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 नवीन बाबा निघले, चला तिकडे, कळपच्या कळप जातात. महिला तर बापा तिथं पूर येतो महिलांचा. आणि खऱ्या कारणीभूत जर असतील तर या अज्ञान वाढवण्यासाठी, अंधश्रद्धा वाढवण्यासाठी महिला जास्त कारणीभूत आहेत. कारण जरासं काय झाले की या देवाचा अंगार आला, त्या मेसकायचा अंगार आला, मग त्यानं थांबते. मग एखाद्या माणसाला बोलवा, एखाद्या जादूगाराला बोलवा, एखाद्या वैद्याला बोलवा, एखाद्या महाराजाला बोलवा आणि मग तो लुटते आपल्याला. बिमारी वेगळीच असते आणि हे दुसरीकडे जाऊन त्याच्या आहारी जातात आणि ते पैसे लुटत असतात महाराज. आणि नंतर आखरी शेवटी मरायची पाळी येते तेव्हा दवाखान्यात पळतात आणि मग ती बिमारी जास्त झालेली असते आणि काही लोक जीवानंही जातात. अशा प्रकारची ही अंधश्रद्धा माणसाचं नुकसान करते. पण ते बहुतांशी सैद्धांतिक होते. तथागत जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते. तथापि अशी मात्र कल्पना करू नये की मारक असा विचार त्यांच्या जवळ नव्हता. त्यांनी एक असा विचार मांडला आहे तथागतानं की तो निसंदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार प्रतीत्य समुत्पाद
या सिद्धांतात अंतर्भूत आहे. काय त्या सिद्धांताचं नाव? प्रतीत्य समुत्पाद या सिद्धांताचं नाव आहे. ह्या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. म्हणजे ते एरंडाचं गुऱ्हाळ किती काय हाकलं तरी त्याच्यातून काय रस पडणार नाही, तशी या ईश्वर आणि देवाची गोष्ट आहे. म्हणून त्याच्याकडे भगवान बुद्ध म्हणतात त्या गोष्टीकडे अजिबात लक्ष देऊ नका, ते काही महत्त्वाचं नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही. खरा प्रश्न असा आहे की निर्मात्यांनी ही सृष्टी कशी निर्माण केली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले ह्या प्रश्नाच्या उत्तराचा निष्कर्ष आहे. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ईश्वराने सृष्टीभाव काही पदार्थ यातून उत्पन्न केली की अभाव, म्हणजे ही सृष्टी अगोदर तयार होती का? काही निसर्गाचे घट निर्माण होते का? मग ते गोळा करून त्या ईश्वरानं निर्माण केली का? ही पृथ्वी, हे जग, ही दुनिया, हे पाणी, हे आकाश, सर्व काही, झाडं झुडपं, मानव प्राणी सर्व. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ईश्वराने सृष्टी किंवा भाव काही पदार्थ यातून उत्पन्न केली की अभावातून का शून्यातून यातून निर्माण केली, असा प्रश्न निर्माण होतो. काहीतरी हे काहीच नाही, काहीतरी हे काहीच नाही मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे हे शक्य नाही. काहीतरीतून काहीतरी निर्माण केलं, हे जग निर्माण केलं, हे शक्यच नाही. याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे अंधश्रद्धेला खत पाणी घालणं आहे. जर तथाकथित ईश्वराने काहीतरी हे काहीतरी मधून निर्मिले असते असे म्हटले तर ज्या काहीतरीतून जे नव्हे काहीतरी निर्मिले ती निर्मितीपूर्वच अस्तित्वात असले पाहिजे, नाही का? म्हणजे अगोदरच तयार होतं, मग ईश्वरानं काय केलं? काहीच नाही. म्हणून ईश्वराला त्याच्या पूर्वीच अस्तित्वात असलेल्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही. कारण ते काहीतरी कुठून आलं मग, असा प्रश्न निर्माण होतो. जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा अधिक कारण असे म्हणता येणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागताचा शेवटचा असा निर्विवाद विचार होता. ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कदृष्ट्या असल्यामुळे तो अधर्म आहे, म्हणजे चुकीचा आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो. म्हणजे जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते असत्यावर विश्वास ठेवतात, असं बुद्धाचं म्हणणं आहे. तर अशा प्रकारे या ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. आवश्यक अंग हे आहे की एका माणसानं दुसऱ्या माणसासोबत माणसासारखं वागणं याला धर्म म्हणतात. बाकी इथं देवाचं घेणं देणं काहीही नाही.
असो, आपण याच्यावर विचार करा आणि आजचा व्हिडिओ इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होए रे. मंडळी, आपण गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून भगवान बुद्धाचं सत्य तत्त्वज्ञान या मानवाच्या जीवनाला उपयोगी पडणारं आहे याची स्वतः खात्री करून घ्या. मीच मानतो, मी सांगतो किंवा मी म्हणतो, मी वाचून दाखवतो म्हणून नाही. तर आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ स्वतः वाचन करा आणि स्वतः अनुभव घ्या. आणि खरं काय आणि खोटं काय स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. म्हणून पुनश्च आम्ही सर्व श्रोते मंडळींना नम्र विनंती करतो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा बाबासाहेबांनी लिहिलेला महत्त्वाचा ग्रंथ आहे. हा आपण आवश्यक वाचला पाहिजे आणि वाचल्यावर 100% तुमच्यामध्ये बदल होणार हे मी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतो. का सांगतो? मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. तसं आपण स्वतः वाचा आणि नंतर अनुभव घ्या. नंतर स्वतःच तुम्ही भगवान बुद्धाचा धम्म, बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ अखेर मानवजातीच्या हिताचा आहे. आपण सुद्धा ते तत्त्वज्ञान प्रत्येक माणसाला सांगावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि कॉमेंटसुद्धा करावं. पुन्हा एकदा सर्वाला नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.